सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आपण आज करणार आहे 24 hour चॅलेंज इन आवर लॉर्ड अल्टो. तर गाईज खूप मजा येणार आहे या चॅलेंजमध्ये. आपण 24 तास आपल्या लॉर्ड अल्टोमधून बाहेर येणार नाही आहे आणि आपण आता भरपूर काय काय आपल्यासोबत घेणार आहे. म्हणजे जसं की पाण्याची बॉटल पूर्ण भरून आणि फुल चार्ज झालेलं एक पॉवर बँक, असं भरपूर काय काय गोष्टी, हांतरून पांघरून वगैरे सगळं. स्टे ट्यून गाईज. आणि ब्लॉगला लाईक करा, सॉरी दिसत नसेल मी, ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लेट्स गो गाईज. आपल्याकडे आता खूप कमी वेळ आहे कारण की तुम्ही बघू शकता 3 वाजायला फक्त 4 ते 3 मिनिटं आहेत. तर लेट्स गो गाईज. लगेच खाली जाऊन भेटू आपण गाडी जवळच. आणि गाडी पण आपण एकदम चमचमीत करून ठेवलेली आहे सकाळीच. लेट्स गो. आपण आता खाली आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता 1-5 मिनिटं जाण्याचा वेळ झालेला आहे. लेट्स गो गाईज. तर गाईज इथं आहे आपली चमचमाती लॉर्ड अल्टो. लेट्स गो. तर गाईज आपण गाडीच्या आत बसलेलो आहे आणि आपला चॅलेंजचा स्टार्ट चालू झालेला आहे. जय बजरंग बली बोलून आपण आता होऊ शकतं जरा असं 7-8 मिनिटं लेट झाला आपल्याला 3 वाजायला. बट येस गाईज, आवर चॅलेंज वॉट स्टार्ट जस्ट नाव. लेट्स गो. पहिला तर जरा असं गाडी जरा जास्त गरम आहे म्हणून फुल AC लावून ठेवलेला आहे कारण जरा लई गरम आहे गाईज. तुमच्या इथं गरमी आहे का नाही कमेंट करून सांगा गाईज. सगळं आपल्या बॅगेमध्ये सगळं आहे आता. आय गेस शिप. तर गाईज आता आपण बॅगेतनं सगळं भरून आणलेलंच आहे, तुम्ही बघू शकता. आणि जरासं चादर वगैरे ते थोड्या वेळाने डिलिव्हरी होईल आपल्या इथे गाडीजवळ, की आता जरा दुपार आहे. गाडीत कुठं हे घेऊन येऊ, काय म्हणतात ते, ब्लँकेट वगैरे. लेट्स गो गाईज. आता जरासं गाडी गार होऊ दे आतमधून आणि मग आपण लगेचच जाऊ कुठेतरी फिरायला, लॉंग ड्राईव्ह. तर गाईज आता थोडाच वेळ झाला आहे येऊन आणि अजूनपर्यंत असं तर काय वाटलेलं नाही कारण की सुरुवात आहे. कधी असं कसं कधी होणार आहे ते पण माहीत आहे मला. आणि ते आत्ताच सांगतो, ते रात्री झोपताना होणार आहे कारण मी पाय मागणं पूर्ण खिडकीच्या बाहेर जाणार आहेत आपले झोपताना. नाहीतर बघूया आपण कुठला तरी एक हॅक काढून निघतो का, बघूया कुठं झोपायचा. टपावर तर झोपू शकत नाही गाईज, नाहीतर घास येऊन जातील सगळं रक्त. आणि आता आपण फुल स्टार्ट वगैरे झालेला आहे आपल्याला अल्टोचा आणि आता आपण बाहेर चाललेलो आहे म्हणजे रिव्हर्स घेऊन लगेच लेट्स गो करणार आहे आपण आता रिव्हर्स घेऊन. अरे ओ शीट. मी घेतली जराशी पुढं आणि मागे. लेट्स गो गाईज. आता जरासं किती ह्या रोडला जरा गर्दी असते, जरा चांगल्या रोडला जाऊन भेटूया लगेचच. तर गाईज आता 4 वाजायला अजून 15 मिनटं आहेत आणि तर असं आपण गेडी मारून आलो एक सगळ्या भागात ना आपल्या. अजून दुसऱ्या भागात जायचं आहे. जरासं इथं थांबूया म्हटलं आणि लेट्स गो गाईज. पाणी वगैरे आपलं सगळं इथं आहेच. टुंब्या आपला ओजी मधला. अजून किती 6 वाजेपर्यंत आपण अशा ठिकाणी जाऊ शकत नाही जिथं पब्लिक असेल कारण की तिथं ट्रॅफिक पोलीसवाले पण तेवढीच असतात. म्हणून नो रिस्क गाईज. आजूबाजूलाच थांबलो आहे आपण. आपला भाग आपण अजून सोडलेला नाही आहे प्रॉपर. अजून भरपूर भाग आहेत आणि अजून एक कोण जरी आपल्या ब्लॉगमध्ये येणार आहे आज. लेट्स गो गाईज. लेट्स गो. जय बजरंग बली. तर गाईज आता वाजलेले आहेत 5 आणि आपण इथं खूप वेळ थांबलेलो होतो. तुम्ही बघू शकता आपलाच एरिया आहे पूर्ण. आता जरा भूक लागाले आणि भूक
सोबत कसं तरी पण व्हायला लागले आणि झोप येत होती जरा जरा, कारण की झोपायला म्हटलं आज यायची नाही, आज डायरेक्ट रात्रीच झोप यायचीच, तिला पण पळवून लावलं. आणि आता जरा बघूया खायचा काय तर जुगाड, म्हणजे असं काचेतनं जायचं, खाल्लं बाहेर, लेट्स गो. बघूया गाईज काय खायचं आता. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे मॅगडीला आणि आपल्यासोबत एक जण आलेला आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितल्याबद्दल. ते आहेत आपले लाडके दोडके आदिराज माने. तर हे आपल्या चॅलेंजमध्ये आपल्याला जराशी साथ द्यायला आलेले आहेत, सहभाग जरासा ह्यांचा रात्रभर पण बघूया काय होतंय रात्री. हे जर असले तर मग काय चन्नतच. तर आता आम्ही चाललेलो आहे मॅगडीला, आणखी मला अशी जोरात भूक लागलेली आहे. ओ माय गॉड, तुला लागले ना किती आहे मग माया आता. तर गाईज आता तुम्ही बघू शकता लोगो, आणि भाई आपले इथं ऑर्डर जराशी घ्यायला लागल्यात. आपल्याला फुल सपोर्ट आहे भाईंचा, आणि जरासं जास्त मागवले खायला, कारण की एकदाच आपण आता खाणार, नंतर खात नाही आपण. साच्या पुढं अजिबात जेवत नाही. आणि तर ही बाई पण बघू शकता तुम्ही, स्टारबक्सवाली. तिकडं पण जरा अशी वाली सिस्टीम असली असती तर तिथंच गेलो असतो, तिथं आलो नसतो. तर इथं गाडीतनं उतरायला पाहिजे गाईस, म्हणून तिकडे गेलो नाही. आणि त्या रोलला व्हायला लागला आहे गाईज, आतमध्ये भरपूर जण आहेत आणि बूम बूम केल्यावर असं बघता नाही. लेट्स गो गाईज. तर गाईज आणि आता एकदम असं टॉपमध्ये व्ह्यूज घेऊन खात आहे. तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या मांडीवरती सगळं आहे. गाडीतनं उतरलेलो नाही, जर आपण खाऊन भेटतो काय आता तुम्हाला. तर काही भाई आता गाडी घ्यायला लागलेत, आपण साईडला बसलेलो आहे. तुम्हाला एकदा जास्त आहे आवाज ऐकतो, तो आवाज आहे का काही आवाज. कपडे बदलायला, आणि तिथनं आता आमचं खाऊन पिऊन वगैरे ओकेमध्ये झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता बाहेर पण त्यांच्या घराजवळ आहे आता आपण. आणि आता 2 मिनटं झाल्या गेलेत, लगेच येणार गाईज ते. आणि इथनं लेट्स गो करूया मग आपण. अजून पेट्रोल तर तुम्हाला दाखवतो मी, बघू शकता. ओ पेट्रोल गाईज आपलं अजून निम्मी टाकी आहे. काही एक्झॉस्ट फिल्टर वगैरे काढल्यामुळं भरपूर काय म्हणजे तेल कमी होतं आहे थोडं, म्हणून जरा असं प्रेमाने चालवावं लागते गाईज गाडी, त्याशिवाय चालत नाही. लेट्स गो गाईज भाई आलेले आहेत आता. आणि तुम्ही किती टायमिंग झाले बघू शकता. ओ भरपूर चकाक आले काय. आणि थांब एक मिनिट, किती वाजले आता वाजले आहेत करेक्ट 8:45. आणि तुम्ही तर डॉट 8:45 थांब क्लिअर आला नाही, थांब. डॉट 8:45 वाजलेले आहेत आधीसोबत. आणि आता आपण कुठं जायचं, तिकडे रस्ता दिसेल तिथे गाडी DY पाटीलचा इकडे जरा असं मॉल जवळ जरा जाऊन येऊया. बघूया जरा असं आज काय आहे, कोण नसणारच आहे नुसतं असंच मज्जा. तर काहीच गाडी बंद पडली, कारण की मी व्लॉग करत गाडी बंद. ओ नो, लेट्स गो गाईज आपल्याला जरासं आईस्क्रीम खायचं होतं म्हणून आलो आपण आज नॅचरल्समध्ये. आणि जरा जास्तच आईस्क्रीम खायचे झाले, कारण की गाईज
आता जरा असं कसं तरी वाटायला लागले, कारण की आता तुम्ही बघू शकता किती वाजलेत हे 9:45 वाजायला आली गाईज, जरा कमी. आणि अजून आपण गाडीतच आहे. आपण किती 6 तासाच्या वर झाले आरामात आपण गाडीमध्ये बसून. गाडीतनं हाताने भाई आल्यात आपल्याला आईस्क्रीम घेऊन. रॉयल स्टाईल में रॉयल पर्सनॅलिटी. चल आणि आमच्या पलीकडचे हाक मार. आता आमचा प्लॅन ठरला ह्यांच्या टेकडीवर जाऊन आरामात बसायचं गार वाऱ्यात. तर आम्ही टेकडीवरच चाललोय. लेट्स गो गाईज. आम्ही आता टेकडीवरनं घरी चाललेलो आहे. तुम्ही बघू शकता ऑफ लोडिंगचा रस्ता आहे. घरी कुठं? हा घरी तेच की, म्हणजे घरी पार्क रे. गाडी पार्क करून तिथं झोपणार गाईज आम्ही. आणि आता तुम्हाला बघा किती वाजलेत बघा आता. करेक्ट ओ सॉरी उलटा आहे. माय मिस्टेक गाईज. किती वाजले तुम्हाला दिसत असेल आता 12:30 वाजून नाही 12:30 वाजायला अजून 5 मिनिटं आहेत. आणि आपला चॅलेंज खूपच इंटरेस्टिंग होत चालला आहे. जसं रात्र होत चालले की रात्रीचीच प्रॉपर मज्जा येते. गाईज आता आम्ही थोड्याच वेळात घरी जाऊन गाडी पार्क करून उशा टाकून झोपणार आहे. लेट्स गो. आपल्यासोबत आहेत माने साहेब. लेट्स गो. तर गाईज आम्ही आता घरी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला. आणि गाडी आपण प्रॉपर पार्क केलेली आहे. आणि आता झोप येत आहे. आता उद्या सकाळी आपण ज्या टायमिंगला उठणार त्यावेळेस व्लॉग आपण स्टार्ट करणार. गुड नाईट गाईड. जर रात्री बघत असाल ब्लॉग तर गुड नाईट. जर दुपारी बघत असाल तर नाही जर सकाळी बघत असाल तर गुड मॉर्निंग. आणि आता झोप आली अजून काय आता सांगता येत नाही आम्हाला काय. उद्या उठूनच भेटू आता. नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग गाईज. आज आहे नेक्स्ट डे. आणि बाई आपल्या इथं झोपल्यात. आणि सध्यांतरी पाय वगैरे भरपूर अकडलेला आहेत. बघू शकता रात्री आपण जिथं गाडी लावलेली तिथंच आहे आपण अजून. त्यांच्या घरातनं फोन आला आहे की सोडी आम्हाला कधी येणार आहे सोन्या घरी, असा फोन आला आहे. म्हणून आता गाडी हलवायला हवी आपल्याला. लेट्स गो. कसं वाटलं आपल्याला रात्रभर? बाबा अंग दुखायला लागले. कुठे कुठे दाबू अंग? गाईज लेट्स गो. आता आपण आपलं जेट चालू करून जाऊया. सीट आधी वर घेतली चालू. तर गाईज आपण आता भाईंना ड्रॉप केले तिथंच. आणि आपण आता अजून पण त्यांच्याच रोडला आहे. आणि भाईंना जरासं काम आलेलं आहे. बाई आपलं गेलं. आणि बाईंनी आपल्याला साथ दिली. रात्रभर आपल्या इथं झोपले. फुल सपोर्ट केला आपल्याला फौजीमध्ये. आता वाजलेले आहेत 8 वाजायला अजून 5-6 मिनटं आहेत गाईज. अजून माहीत आहे 7 तास आहेत अजून आपलं चॅलेंज कम्प्लीट व्हायला. जरासं रात्रीच जरा जास्त त्रास झालेला आहे आपल्याला, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे. आणि आता लेट्स गो. आपण आहे आता मोठ्या रस्त्याला. आता नो इश्यू. तरी पण जरा अजून काय व्हायलं आहे एका ठिकाणीच बसून. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. 4 तास एका ठिकाणी बसा न हलता. कसं होतंय बघा. आहा होते. ओ माय गॉड असं होते. आणि आपण आता इथून चाललेलो आहे हॅलो हॅलो सुलुलुलू करत. म्हणून गाईज लेट्स गो. आता आपण शिवाजी युनिव्हर्सिटी जवळ येणार. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दाखवतो. तर गाईज आपण आलेलो आहे तिथं. तुम्हाला दाखवतो. बघू शकता दिसला असेल गाईज. लेट्स गो. तर गाईज
गाईज आपण आता परत आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आपली जिथं गाडी पार्क होती तिथं परत आलेलो आहे. आता तिथंच पार्क करून परत आणि परत बसणार इथंच गाईज. अजून भरपूर म्हणजे भरपूर वेळ आहे. आता 8:30 वाजलेले आहेत. तुम्ही बघू शकता संडे 9 8:30. आणि गाईज आपण आपल्या आता प्रॉपर मेन पार्किंगला पार्क केलेली आहे गाडी. तुम्ही बघू शकता. आणि इथं खाली एवढा आवाज घुमतो एक्झॉस्टचा तुम्हाला मी आता लगेच दाखवतो. तुम्हाला प्रॉपर क्लिअर येईल आवाज. एवढा घुमतो इथं बघू शकता. आता बघितलाच असाल गाईज इथं भरपूर आवाज घुमतोय. तर आपली गाडी बंद करूया आणि शांत बसूया गाईज. आणि आत्ता वाजलेले आहेत तुम्ही बघू शकता करेक्ट 9. म्हणजे गाईज आपल्याला अजून करेक्ट 6 तास आहेत चॅलेंज कम्प्लीट व्हायला. ओ शिट कसं तर वाटायला लागले 7 तास ऐकून. अजून गाडीतच बसायचं. जय बजरंग बली गाईज. तर बघू गाईज काय होतं आता. नाश्त्याला कोण काय आणून देतं का नाही. फोन लावणार वरती. जर का नाश्ता आणून देतो म्हटले तर नाश्ता होणार, नाही तर डायरेक्ट जेवणच. बघूया गाईज काय होतंय. तर गाईज मला परत एकदा झोप लागलेली आणि मी असं आता मागच येऊन झोपलो शेवट. आणि मी पूर्ण असं होऊन झोपलेलो आता सध्या तरी. आता उठलो किती वाजता करेक्ट उठलो बघा. मी 12 वाजता उठलो करेक्ट. आणि आपल्याला फक्त आता पाणी आणून दिलेलं आहे फक्त. आणि आता डायरेक्ट जेवण आपण 3 वाजताच करणार. गाडीत बसून जेवायचं. जेवायला नको गाडीत उलट पडलं बिडलं तर समथिंग ते कसं तर वाटतं ना. गाईज आता इथं गाडी पार्क केल्यावर आणि एकच विंडो खाली होता पुढचा. आणि आता एवढं जोरात गरम व्हायला लागलं आहे तरी आज बाहेर ऊन दिसत नाही. ह्याच्यावरनं ठरवलं मी. तर तुम्हाला दिसत असेल ऊन तर दिसत नाही आहे बाहेर. बघूया काय होतं. खरं गरम भरपूर व्हायला लागले जोरात. आता थोडा वेळ गाडी चालू AC करून बसणार. आणि घामाच्या धारा सुटण्या एवढे ऊन आहे बाहेर. म्हणून काही आता हा चॅलेंज जरा हार्ड नाही. अल्ट्रा प्रो हार्ड व्हायला लागला आहे. कारण की आता जरा जास्तच वेळ झाला आणि अजून आपल्याला 3 तास आहेत गाईज. म्हणजे 3 तास 10 मिनटं. आपण काल 3 वाजून 10 मिनटाला गाडीत बसलेलो. ते पुढचे मिनटं पण इज इम्पॉर्टंट गाईज. तर बघूया आपण 3ला बाहेर पडतोय. जर का 3ला बाहेर पडलो तर मग नाही, मग आपण चॅलेंज सोडून दिला म्हणायचं. जर का 3:10ला बाहेर पडलो तर आपण चॅलेंज प्रॉपर पूर्ण कंप्लीट केलेला आहे गाईज. फक्त ट्राय करायला पाहिजे गाईज आता. कारण की आता लईच कसं तर व्हायला लागले. आणि मला सगळ्यात पहिली गोष्ट आंघोळ करायची आहे. ओ अशी कुठली तर गाडी कमेंट करून सांगा की ज्या गाडीत आंघोळ पण करता येते. नुसती आंघोळ तेवालं नाही. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला पण पार्किंगमध्ये पूर्ण मी बसलेलो आहे. आणि इथनं जसं असं ट्विंग करून उडी मारून इथं आलो आणि झोपलो. म्हणजे काय झालं इथंच बसलेलो मी रील्स बघत. आणि असं करत असं व्हायला लागलं. मला म्हटलं झोप आली. मग 2 मिनटं मी इथं झोपलो इथं या सीटवर. आणि नंतर मागं येऊन झोपलो. खरं आता काही भरपूर गरम होत आहे. म्हणून आपल्याला इथनं सुद्धा टोईंग करून पुढे जायला पाहिजे. मी दाखवतो तुम्हाला कसं टोईंग करून पुढे जातोय. बाकी जय बजरंगबली. लेट्स गो गाईज. चप्पल मागच काढायला पाहिजे. बॅग बी पुढंच ठेवलेलं मी सगळं. तुम्हाला दाखवतो गाईज कसं मी मागं आलो. मी आता तुम्हाला दाखवतो की मी पुढून मागे कसा आलो. आणि खरं आता दाखवतो की मागून पुढे कसं येतोय मी. ये बास की आख.
ओ माय गॉड, इथं असं इथं पाय ठेवला, डायरेक्ट हा पाय खाली. ओ शीट पडला तुम्ही गाईज. अजून मी अडकलेलो जायचं, प्रॉपर बाहेर आलेलोच नाही, पसना झाला. असंच बघा. तर गाईज कॅमेरा पडला आणि कॅमेरा बंदच झाला डायरेक्ट. असं येऊन असं आलो. ओ शिट, व्हॉट द फा. येऊन असं बसलो गाईज. गाडी स्टार्ट कर. पहिला AC लावणार गाडी चालू करून. गाईज AC चालू झालेला आपला मध्ये. थोडा वेळ असं बसणार आणि 3 तास नाही, 3 तास 10 मिनिटांनी बाहेर. लेट्स गो गाईज. जरा बरं वाटायलंय, सगळा घाम निघून चाललाय. व्हॉट द फा. गाईज द वेट इज ओव्हर. तुम्ही बघू शकता आता किती वाजलेले आहेत. 2:45 वाजायला आलेले आहेत गाईज. आणि मगापासून मी इथंच बसलेलो आहे AC मध्ये. आणि बाहेर एवढी गरमी जोरात वाढली. मी मगाशी फक्त AC फुल बंद करून गाडी बंद केली आणि काच खाली घेतली. असं वाटलं कोणत्या तर वाळवंटात आलो, एवढी गरमी व्हायला लागली. परत AC काच वर घेऊन AC लावला. ओ शिट गाईज, हालत म्हणजे आता हालतच व्हायला लागली आहे. आणि मी आता हे बघितलं की यात टायमिंग सरळ आहे, संडे सरळ आहे, खरं डेटच चुकीची आहे. आज आहे 10 तारीख आणि इथं दाखवते 9 तारीख. मी आता बघितलं गाईज, तुम्ही अगोदर बघितला असाल. जय बजरंगबली. तर गाईज आता म्हणजे खूपच अल्ट्रा प्रो मॅक्सचा होत आहे आता. कारण की आता अजून आपण 15 मिनटं उरले तसं म्हणू शकत नाही. आपल्या अजून 20 मिनटं उरलेली आहेत. ओ माय गॉड झालंय. आणि गाईज पहिला म्हणजे ज्यावेळी चालू केला त्यावेळी फक्त विचार येत होता गाडीमध्ये बसायचं नुसतं निवांत आराम. खरं असं काही नाही झालेलं आहे. फक्त ते पहिले 5-6 तासच तसं मज्जा आलेली. नंतर न ओ माय गॉड रात्री झोपताना तर गाईज अल्ट्रा प्रो मॅक्सची त्रास झालाय. असं मागं पडून पण झोप येत नव्हती. आणि जरी झोप आली आणि सकाळी उठून बघतोय तर पाय ओ माय गॉड झालेले पूर्ण खालनं गुडघ्यापासनं खाली सगळं शिट बुलशिट झालेलं गाईज, बुलशिट. आपण आता गाडी बाहेर काढायचा विचार करतोय. थोडं काढू का नको व्हायला लागलंय फक्त. आणखी अजून 20 मिनिट्स आहेत. होऊ दे गाईज, गाडी बाहेर काढायचं. आणि काल तुम्ही काटा बघितला असाल आणि आज बघा. आता मला लक्षात नाही काटा कुठंपर्यंत होता. कर एवढा झालेला आहे, निम्यापेक्षा टाकी कमी झालेली आहे आता. आणि हेच गाईज आपला चॅलेंज आता एंड होत आलेला आहे. आणि आपण भरपूर जवळ आहे एंड व्हायच्या. ओनली 20 मिनिट्स गाईज, 19 मिनिट्स आता. नंतर बाहेर पाय ठेवणार गाईज. याच्या बघा, याच्या बाहेर पाय ठेवणार. इथं बापरे जमीन गरम व्हायले. नुसतं दरवाजा जरी उघडला तरी गरम वाफा यायला लागल्या तोंडावरती. ओ माय गॉड व्हायला लागले. ओ माय गॉड. बाकी जय बजरंगबली. लेट्स गो गाईज, लेट्स गो. नको आता शांत बसूया इथंच. आणि 19 मिनिट्स, येस 19 मिनिट्स करेक्ट. लेट्स नॉट गो एनीवेअर, सिट हिअर. गाईज परत एकदा झोप लागलेली. आणि आता किती वाजलेत तुम्हीच बघा, 4 वाजलेले आहेत गाईज. लेट्स गो गाईज. बाहेर पाय ठेवत आहे. तर गाईज मी आता गाडीच्या बाहेर पाय ठेवत आहे. लेट्स गो. गाईज आपण गाडीच्या बाहेर आलेलो आहे.
गाईज ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. ओ माय गॉड, ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जेवढा वाटला होता तेवढा सोपा नाही झालेला आहे चॅलेंज. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.